श्री स्वामी समर्थ. राम नाम सत्य होणार. कर्क राशीच्या जातकांनो, पुढचे 72 तास आणि घडणाऱ्या या 4 घटना तुमच्या आयुष्याचा असा भूगोल बदलतील की तुमच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पुढील 72 तासाच्या आत तुमच्या नशिबात एका पाठोपाठ एक अशा 4 भयंकर अशा घडामोडी घडणार आहेत. तुमच्या स्वतःच्या घरात, तुमच्या पैशावर, तुमच्या सर्वात जवळच्या नात्यावर एक असा गुप्त आघात होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण थांबा, या 4 घटनांपैकी तिसरी घटना अशी घडणार जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण तुमच्या ताटात जेवणारा, तुमच्या पाठीमागे गोड बोलणारा एक माणूस असा भयंकर विश्वासघात करेल की त्या नात्याचे थेट रामनाम सत्य होईल. या भयानक संकटातून वाचण्यासाठी ग्रहांनी तुम्हाला एक अत्यंत गुप्त असा इशारा दिलाय. तो जर तुम्ही आज पाहिला नाही तर पुढचं आयुष्य पश्चातापात घालावं लागेल. आणि ती तिसरी घटना कोणती? तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा तो शत्रू कोण आणि या 72 तासात स्वतःचा बचाव कसा करायचा. जर स्वतःचे आणि कुटुंबाचे भले इच्छित असाल तर हा व्हिडिओ एका सेकंदासाठी सुद्धा स्किप न करता आत्ताच्या आत्ता शेवटपर्यंत पहा. तर कर्क राशीच्या जातकांनो, सावध राहा. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच ते पुढील 72 तासाचे काउंटडाऊन सुरू होईल आणि हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर परीक्षा घेणारा ठरेल. ग्रहाची अशी काही विनाशकारी उलथापालथ झाली की एकामागोमाग एक अशा 4 मोठ्या घटना तुमच्या आयुष्याचा पाया हादरून टाकतील. जर गेल्या 24 तासात तुम्हाला अचानक डावा डोळा लवणे, हातपायाला खाज सुटणे किंवा रात्री 3 ते 4 या दरम्यान अचानक भीती वाटून जाग येण्याचा अनुभव येत असेल तर समजून जा की ग्रहाचा हा भयंकर खेळ थेट तुमच्यावर सुरू झाला आहे. या 72 तासातील पहिली मोठी घटना म्हणजे पहिला झटका तुमच्या आयुष्यावर बसणार. ज्या माणसाला तुम्ही स्वतःचा जीव मानला, ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस करून मदत केली, हीच जवळची व्यक्ती आज तुमचा असा भयंकर घात करेल की तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर तुमच्या तोंडून फक्त एकच शब्द निघेल की या नात्याचे आता रामनाम सत्य झाले. पण मित्रांनो, हा पहिला झटका म्हणजे फक्त एक वादळाची सुरुवात आहे. मोठ्या तुमच्या स्वतःच्याच घरात एक असा गुप्त भूकंप लपलेला आहे ज्याची तुम्हाला अजून काही कल्पना नाही. या 72 तासात तुमच्या जवळच्या माणसाचा खुरा चेहरा बाहेर पडेल, त्यावरचा बुरखा गळून पडेल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखीच वाटेल. ज्या माणसावर तुम्ही अंधाधुंद विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचून तुम्हाला लोकांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा आघात इतका मोठा असेल की तुमचं मन आतून पूर्णपणे तुटून जाईल. पण लक्षात ठेवा, ईश्वराने या पहिल्या झटक्यामागे तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठा कचरा कायमचा साफ करण्याचा प्लॅन केला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जरा थांबून छातीवर हात ठेवून विचार करा. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती फिरते जी तुमच्यासोबत हसून बोलते, तुमच्या ताटात जेवते, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल काळोखापेक्षाही भयंकर विष पेरले. ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायचं ना. ग्रहाच्या या भयंकर चक्रव्यूहात मला अशा 3 गुप्त अक्षरे स्पष्ट दिसत आहेत जी या 72 तासात तुमचा घात करायला टपून बसलीच. मित्रांनो, या 72 तासात पाठीत खंजीर खुपसणारा तो शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या अतिशय जवळचाच आहे. ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर यस, यम आणि पी आहे, हीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे हसते, समोर गोड बोलते. या अक्षराच्या व्यक्तीपासून या 72 तासात 5 हात लांबच राहा. यासोबतच दुसरी घटना तुमच्या पैशावर आघात करणारी आहे. कोणत्याही सांगण्यावरून घाई गडबडीत पैसे गुंतवणे किंवा कोणाला उधारी देणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. तसेच कौटुंबिक बाबीवरून घरात अचानक क्षुल्लक मतभेद निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. परंतु घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण या लहान सहान अडचणी तात्पुरत्या असतात मित्रांनो. त्यानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा एक नवा सूर्य उगवू शकतो. या सर्व घडामोडीनंतर तिसरी सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या नशिबाचा अभूतपूर्व महाचमत्कार. जे शत्रू आजपर्यंत तुमच्या विरोधात कारस्थान रचत होते त्यांच्या सर्व षडयंत्राचं रामनाम सत्य होईलच, पण तुमच्यावर आलेले सर्व संकट त्या शत्रूवरच उलटणार असून तुमचा मार्ग पूर्णपणे निष्कलंक आणि मोकळा होणार आहे. वर्षानुवर्षापासून अडकलेला बुडालेला पैसा अचानक तुमच्या हातात परत येईल. कोर्ट कचेरी असो किंवा मालमत्तेचे जुने विषय तुमच्या बाजूने सुटतील आणि कुटुंबातील वर्षानुवर्षे जुने वाद एका रात्री शांत होऊन घरात सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होईल. या 72 तासातील सकारात्मक ग्रहाचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवरही खूप चांगला पडणार आहे. गेल्या काही दिवसापासून असणारा मानसिक ताण, थकवा आणि चिंतेचे सावट आता पूर्णपणे निघून जाईल.
त्यासोबतच तुमची ढासळलेली जी तब्येत आहे वेगाने सुधारेल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक नवे तेज पाहायला मिळेल. विशेषतः कर्क राशीच्या महिलांना या काळात नशिबाची मोठी साथ मिळून एखादी खूप मोठी आनंदाची बातमी मिळेल, जसे की नवीन नोकरी असेल, नवीन व्यवसायाची संधी असेल किंवा घरातील एखादा मोठा सोहळा. तर पुरुषासाठी रखडलेले सर्व व्यवहार अचानक मार्गी लागून मोठा आर्थिक फायदाही होईल. असं म्हणतात की ईश्वर ज्याला कडक परीक्षेतून नेतो त्यालाच असा राजा बनवतो. ही संपूर्ण दुनिया पाहत राहते. ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला कमी लेखले, तुमच्या परिस्थितीवर टोमणे मारले, तेच लोक आता तुमच्या यशाने थक्क होतील आणि तुमच्याकडे मित्रांनो हात जोडून माफी मागायला सुरुवात करतील. कारण तुमच्या हाती एक असा मोठा जॅकपॉट किंवा संधी लागेल ज्यामुळे तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य एका क्षणात सुवर्णमय होऊन जाणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, दुःखाचा आणि संघर्षाचा काळ आता कायमचा मागे सुटणारच आहे. येणाऱ्या या महिन्याच्या पौर्णिमेला त्यासोबतच पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे व आनंदाचे दिवस उजळतील. पौर्णिमेचा चंद्र जसा प्रकाशाने उजळून निघतो तशी तुमचे भाग्य उजळणार आहे. एकापाठोपाठ एक 4 अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्यात घडतील. सर्वात पहिली आनंदाची घटना म्हणजे तुमच्यावर वर्षानुवर्षापासून अडकलेला आणि बुडालेला पैसा अचानक परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अचानक झालेल्या या धनलाभामुळे तुमची आर्थिक कोंडी पूर्णपणे सुटेल आणि डोक्यावरील कर्जाचा किंवा पैशाचा प्रचंड मोठा ताण एका क्षणात हलका होईल. दुसरी आणि तिसरी आनंदाची घटना तुमच्या कौटुंबिक आयुष्याशी आणि करिअरशी जोडलेली आहे. घरातील वर्षानुवर्षाचे जुने वाद असतील, कटकटी असतील, असंतोष कायमचा संपून कुटुंबात प्रेमाचे व आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विशेषतः घरातील शुभ कार्याचे अडकलेले मार्ग मोकळे होतील. त्यासोबतच तिसरी घटना म्हणजे नोकरी व्यवसायात तुम्हाला अचानक असा एक मोठा जॅकपॉट किंवा नवी संधी मिळेल ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतात. तर चौथी आनंदाची घटना म्हणजे दीर्घकाळापासून सतावणारे आजारपण किंवा शारीरिक त्रास हळूहळू दूर होऊन तुमचे आरोग्य उत्तम बनेल आणि तुमच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हास्य आणि तेज पुन्हा परत येईल. मित्रांनो, पौर्णिमेनंतर ग्रहाची शुभ स्थिती तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे तुमचे शत्रूही नतमस्तक होतील. फक्त हा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी तुम्हाला एक लहानशी खबरदारी घ्यावी लागेल. या आनंदाच्या वातावरणात कोणाशाही चिथावणीला बळी पडू नका. रागावर नियंत्रण ठेवावे आणि तुमच्या महत्त्वाच्या गुप्त योजना कुणासमोरही उघड करू नका. ईश्वराची याता कृपा जेव्हा तुमच्यावर बरसायला सुरुवात होईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर व्हायला लागेल आणि फक्त सुखाची बरसात होईल. त्यासोबतच मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो येणाऱ्या आठवड्यात तुमच्या राशीचा जो स्वामी आहे चंद्र आणि ग्रहाच्या हालचालीमुळे तुमच्या आरोग्यावर काही विशेष प्रभावसुद्धा पडेल. कर्क ही जलतत्वाची रास आहे आणि सध्या ग्रहाची स्थिती थोडी मंद असल्यामुळे तुमच्या शरीरात कफ, वात आणि दोषाचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे अचानक घसा खवखवणे असो, छातीत कफ धरणे किंवा सुस्ती, आळस जाणवण्याची दाट शक्यता तुम्हाला या आठवड्यात जाणवेल. तसेच चंद्राच्या या भ्रमणामुळे पोटाचा अग्नी मंद होऊन अपचन, पोटाचे विकार उद्भवू शकतात. मान किंवा सांध्यामध्ये वात साचल्यामुळे हातपाय दुखणे, नस ओढली जाणे असे ग्रहाचे नैसर्गिक संकेत मिळत आहेत मित्रांनो. परंतु घाबरण्याचं काही कारण नाही. ही ग्रहाची तात्पुरती हालचाल आहे. त्यामुळे आहारावर आणि आरोग्यावर थोडे लक्ष ठेवलं की सर्व काही ठीक होऊन जातं. ग्रहाचा हा कठीण टप्पा पार पाडताच तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलसुद्धा घडतील. जसे की मानसिक ताण निर्माण करणारे ग्रहाचे सावट आता हळूहळू दूर होत आहेत, ज्यामुळे तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहील. रखडलेली कामे वेगाने पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्याचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी बनेल. पैशाच्या बाबतीत सुद्धा शुभ ग्रहाच्या दृष्टीमुळे चिंतेचे सावट कमी होऊन उत्पन्नाचे नवीन मार्गही समोर येतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. मात्र ग्रहाची पूर्ण ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात एक गोष्टीची विशेष खबरदारी घ्यायची की अतिउत्साहात येऊन किंवा भावनिक होऊन कुणालाही पैशाचे वचन देऊ नका. पैशाच्या देवाणघेवाणीत किंवा व्यवहाराच्या कागदपत्रावर सही करताना पूर्ण सावधगिरी बाळगा आणि अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका. कारण तुमच्या गुप्त योजना कुणासोबतही शेअर करू नका. जर ही लहानसहान गोष्टीची तुम्ही जर काळजी घेतली तर हा आठवडा नक्की तुमच्यासाठी अत्यंत सुखाचा आणि प्रगतीचा जाणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो येणाऱ्या पौर्णिमेचा आणि ग्रहाच्या या बदलाचा पूर्ण शुभ लाभ मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटापासून तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आता सर्वात महत्त्वाचा उपाय, एक महाउपाय लक्ष देऊ नये का. या काळात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी
आंघोळ झाल्यावर हनुमान चालिसाचे किंवा शिवलीलामृताच्या 11 अध्यायाचे पठण नक्की करावे. तुमच्या घराच्या मित्रांनो मुख्यद्वारावर थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे आणि घराजवळ असलेल्या मुख्य प्राण्यांना विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गाईला अन्न देखील खाऊ घालावे. हा एक सोपा उपाय आहे. त्यासोबतच सात्विक उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट करून टाकेल. लक्षात ठेवा, ईश्वर नेहमी कष्टावर आणि सत्यावर चालणाऱ्याच्या पाठीशी नेहमी उभा असतो आणि त्यामुळेच जर तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्त ठेवली, कोणाचे वाईट इच्छिले नाही, तर मित्रांनो या काळात संयम पाळला तर येणारा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ ठरेल. जे लोक आजपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, तुमच्या परिस्थितीवर हसत होते, तेच लोक उद्या तुमचे यश पाहून थक्कही होतील आणि त्यामुळे मनात कोणतीही भीती किंवा शंका आणू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, साक्षात ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी भक्कम ढाल म्हणून उभा आहे. जर तुम्हाला ईश्वराच्या शक्तीवर आणि तुमच्या कष्टावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ, जय महाकाल असे नक्की लिहायला अजिबात विसरू नका. पूर्ण श्रद्धेने तुमची जी काही समस्या असेल ती कमेंटसुद्धा करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला शेवटी विसरू नका. ईश्वर तुम्हा सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद.